माझं नाव काय आहे? राजश्री विद्याधर ढगे. विद्याधर तुझं नाव आहे का? नाही, माझ्या पतीचं नाव आहे. पतीचं नाव आहे. राहणार कुठली? इज्जतगाव आबादी. इज्जतगाव आबादी, उमरी तालुक्यातील. उमरी तालुक्यात. आता जे तुझं जे हाल केलंय, बेशुद्धपणे तुला जे मारहाण केली, हो. हे कोण केलं आणि कुठं केलं आणि कोण्या टाइमला केलं याचं मला माहिती दे. मी आणि माझे पती निंदण्यासाठी गेले होते शेताकडे. हा, कापसामध्ये तण झालं होतं, त्याच्यासाठी निंदण्यासाठी गेले होते. मग निंदायला गेल्यानं आम्ही दोघं निंदन करत होते. तेव्हा ते पाण्याला गेलेत पाणी आणण्यासाठी. पाणी आणण्यासाठी गेल्यानं अंकुश साहेबराव ढगे आले. मग आल्यानंतर त्याने मला बोलतेस की नाही असं म्हणला. मग म्हणल्यानं मी सांगितले की आधीच आपलं भांडण झालं आणि मी घरच्यांना सांगते. घरच्यांना सांगल्यानं पुन्हा आणि भांडणं होतं, तू काही बोल नकोस मला असं म्हणले. म्हणल्या तेच त्याने माझी मान धरून तोंड धरून दाबून मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर त्याला मी ढकलून दिली होती माती टाकून तोडावर. गेल्यानंतर सोडले, मग निघून गेला. मग परत आला की जवळ धरला मुली आणि मारून टाकून तुला वाचू देना म्हणून मला मारून टाकून दिलो म्हणून निघून गेला. आता जे तुझ्या गळ्याला व तुझ्या डोळ्याला व तुझ्या गालाला आणि तोंडाला जे मार आहे होटाला, हो. हे कशाच आहे? ती त्यानं अगोदर इळा ठेवला होता कुठं? नड्यावर. ही कोण्या ठिकाणी? नळद्यावर. हिंगोबाईकून असं. ओके. गोल जे आहे ना, इड्याचं आहे ना डाग, हो, इळ्याचा आहे. म्हणजे गळा कापून टाकतो म्हणून ना डाग. ओके. मग आणि पुन्हा साडीनं फाशी दिलं त्यानं. साडीनं फाशी दिलं का? तुझ्या साडीनं? हो. ओके. मग मिली म्हणून टाकून देऊन निघून गेले. गेल्यानंतर आम्ही कधी पाणी पडल्यावरून पाऊस पडल्यानंतर मी गेलो. मग तसंच शेवाल्यानं मी गेलो कॅलेंच्यावरी. मग माझे पती होते. मग दिसले, काय झालं तुला, काय नाही असं विचारल्यानंतर मी सांगितलं की असं असं केला. त्यांना समजी हकीकत सांगून दिल्यानंतर पप्पाला मी फोन लावली भुजंग नामदेव डांगेना. मग त्यानं मोटरसायकल घेऊन आल्यानंतर मला डिस्चार्जला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, सरकारी वगैरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्यानंतर तिथं डिस्चार्ज देऊन मला नांदेडला काढून दिले विष्णुपुरीला. मग तिथं दिल्यानंतर पुन्हा तिथलं डिस्चार्ज घेऊन पोलीस ठाण्याला गेले मी अर्ज करायला. तिथं अर्ज करून मग पुन्हा पुढचा डिस्चार्ज चालू केला. आता जे तुझ्या डोळ्यामध्ये जे रक्त हे आहे, डोळे अगोदरपासूनच आहे का ते त्या दिवशी पासून आहे तुझ्या नाही, डोळे? ते त्या दिवशीच झालेले आहेत. त्या दिवशी रक्त उतरलं का तुझ्या डोळ्यात? हो. आणि जे- तोंड नाक दाबून धरल्यानं त्यानंतर तसं रक्त उतरल्यामध्ये. ओके. गालाला पण मारलं ना? हो, गालेला पण मारले इकडून. हिवळ्यानं मारला का कशानं मारला? नाही, हाताचे. हातानं मारला? बुक्या बिक्या मारला का? हो. तर आता तुला पुढचं काय सांगायचं? आता त्याला तर जेल झाली समज 3 महिन्याची किंवा काही, तर आता पुढचं तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल? पुढचं रिॲक्शन घेतलंच पाहिजे. मला न्याय मिळालीच पाहिजे. मला झालं असं दुसरं कधी कोणाला होऊ नये, एवढंच आहे माझी विनंती. आता सोबत तुम्ही किती तुमच्या परिवारामध्ये एकूण किती आहेत? मी, माझी आई, माझा भाऊ, मला 2 लेकरं आहेत, एक मुलगी एक मुलगा, माझा पती, माझी सासू असे आहेत. शेती कुठं आहे बेटा तुझी? आमची खोरीकडं आहे. खोरी. हा, किती एकर आहे एकूण शेती तुम्हाला? 8 एकर आहे. 8 एकर आहे. हो. तुझ्या पतीच्यावर तुझं नावावरच आहे का ते? हो, माझ्या पतीच्याच नावावर आहे शेती. ओके. तर गावातले काही व्यक्तीचं काय म्हणणं असं काय तुम्हाला मिटून घेऊ असं काय आलं का नंतर? नाही आलं नाही. नाही ना? नाही. तुझे गावांचे जे व्यक्ती आहे, तुझे गावचे ढगे कंपनी कुणी? हो, तर ते- गावातून फुल सपोर्ट आहे. Support गावातून आहे. काही टेन्शन नाही मला काय. अच्छा. ह्याच्या अगोदर काही तुला असं काही हात धरून वडला असं काही म्हणून आलं माझ्यामध्ये? हो. ते खरं आहे का? हो, खरं आहे. ते एका वर्षापूर्वी त्यानं केलं होतं तसं. हा. मग ते पण आम्ही देऊन टाकलं पोलीस ठाण्यामध्ये, समजून सांगितलं. अच्छा. अगोदर तुला हा छेडला होता का त्यानं? हो, अगोदर चढला होता, त्याच्यामुळे ते प्रकार गावातच मिटून गेले. बरं, ठीक आहे. जेव्हा तुला त्यानं मारून निघून गेला त्यावेळेस तुला कसं माहित झालं की मी याच पडलो म्हणून? त्यावेळेस तुझी व्यवस्था कशी होती? त्यावेळेस बक्क कंडिशन खराब होती. तसंच पाणी पडल्यानं थोडं चेव आलाय. मग उठून गेलो. रांगत गेल्यानंतर पुन्हा पाणी पिलो कॅलेंचं पाणी पिऊन वरी आलं की माझे पती होते. त्यांनी मला घेऊन आलं दवाखान्यात डिस्चार्ज करायला. गावापासून किती अंतर आहे शेताची? हो, 7-8 किलोमीटर आहे. 7-8 किलोमीटर आहे हो. गावापासून? हो, पायी गेली होतीस का? पायी गेले होते. मग दोघं जाते वेळेस तुझे घरमालक व तू दोघं गेले का तू एकटी गेली होतीस? घर मला आमची शेतीच होते. शेतीच होती. हो. म्हणजे तुला त्यानं एकटी जाते वेळेस पाहून घेतला हो. गावात. हा, त्याच्यासाठी तुझे पती नाहीत म्हणून त्यानं डायरेक्टली शेतात आला असं वाटते शेतात, आम्हाला, हो. है ना? हो. हा, म्हणजे तिथे समज
त्यानं ज्यावेळेस तुझ्या जवळ आला छेडछाड करण्यासाठी तर त्यावेळेस तुझे पती पाण्याला गेले होते. हो पाण्याला गेली होती. त्याचा त्यानं डाव साधून तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरी त्यानं तुला मारून देऊन असं मेली म्हणून सोडून गेला ना? मेली म्हणून सोडून देऊन गेला. हां. नमस्कार, आपण पाहतात RTI न्यूज 24 HD. उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची क्राईम रिपोर्ट. उमरी तालुक्यातील मौजे इज्जतगाव आबादी येथील एका 19 वर्षीय पीडित महिलेवर तिने शेतामध्ये काम करत असताना त्याच गावचा नराधाम अंकुश साहेबराव ढगे ह्याने तिच्यावर अत्याचार व बलात्कार व जीवघेणा हल्ला करून तिने मेली म्हणून समजल्यावर तिला तिथेच सोडून पडून गेला. त्यानंतर पीडित महिलेवर शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरू असताना मी स्वतः तिच्याशी संवाद साधत आहे. ऑलरेडी त्याच्या गळ्याला असं विळा लावलेला आहे आणि डोळ्यात संपूर्ण 100% रक्त उतरून आलेलं आहे. ह्याचे कारण काय आहे आणि तिला कोणी केला ह्याची मी माहिती घेण्यासाठी आलो. तरी तुझं नाव काय बेटा? दत्ताहरी भुजंग डांगे. कुठं राहणार तू? इज्जतगाव आबादी. इज्जतगाव. आता जी तुझी बहीण आहे ना, हे काय ना तुझ्या बहिणीचं? राजश्री विद्याधर ढगे. ओके. तुझ्या बहिणीला जे छेडछाड केली हे 11 ऑगस्ट 2026 रोजी केलेली आहे. ठीक आहे. तर आता तुझं म्हणणं काय? आता बहीण तर तुझी माझ्या समोर मांडली, दुःखद काय घडलं काय नाही. आता तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की माझ्या बहिणीला एवढी दुखापत झाली आणि इथून मी माझ्या फॅमिलीमध्ये मी माझी आई तुझ्या परिवारात माझ्या परिवारात ओके एवढे जण राहता. हा. आणि जरी आता तुझ्या कुटुंबात आईच्या कुटुंबात ठीक आहे. आता तुझी बहिणीचं तू लग्न करून देऊन टाकलेलं आहे. तरी पण तुझ्या भाऊजीच्या कुटुंबात तुझ्या कुटुंबात किती व्यक्ती राहतात बेटा तुझ्या सासरवाडीत? आम्ही 4 जण आहे. 4. कोण कोण? मी, माझे पती, 2 लेकरं आणि सासू. बाकी कोणी देर असं कोणी नाही? आहे की. वेगळे आहेत आहे, का? हो. विभक्त आहेत त्यांनी. ओके ठीक आहे. आता जे तू मला बोलली हो. त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की ते गळ्याला जे तुझ्या विळा लावला हे लावला. तर त्याच्यानंतर आता तू जे मला म्हटलीस त्याच्यासाठी मी तुझ्या समोर यावं लागलं कारण की तुला बोलता येत नाही. ठीक आहे. तर माझं मन असं आहे की आता तुला ज्या नराधामानं तुझी हालत केली ठीक आहे, बेशुद्धपणे तुला मारून गेला आणि तू मेली म्हणून सोडून गेला. तुला आबाळाचं पाणी येऊन थेंब पडले, त्याच्यानंतर तू जिवंत झाल्यासारखं झालं. ठीक आहे. हे देवाचीच कृपा झाली तुझ्यावर एक. तर आता पुढे चालून त्याला तर आता जेलबंद झाला. त्यानं 3 महिने बिलकुल कोणता बहादूर बी आला तर त्यानं 3 महिने सुटत नाही. तर आता 3 महिन्याच्या नंतर असं सुटल म्हणून तुला जे दहशत आहे तू जे म्हणतीस की त्यानं सुटला तर आम्हाला जिवंत मारण्याचा त्याचा प्रयत्न आहे अशी गावामध्ये चर्चा आहे. तर तुम्हाला भेव आहे का त्याच्याकडून? ऑलरेडी आहे की भीती आणि पण आहे. त्याने जरी आला 3 महिन्याला तरी पण अनेक मारतो असं म्हणणं त्याचं आहे. गावातल्यांनी म्हणाले की अनेकही आल्या नाही मारून टाकतो, हिला वाचू देईला, जीवन ठेवून हिला, याचं घर उठितो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे बेटा तुला 11 ऑगस्ट 2026च्या अगोदर अशी तुझ्या घरी येऊन त्यानं छेडछाड केला होता का? हो केला होता. 1 वर्षात. तेव्हा तुम्ही काही कंप्लेंट केली होती की नाही? कंप्लेंट काय केली नाही. गावातल्याने गावातच मिटवून टाकून दिले घरात. गावात मिटलं म्हणून त्याला आज परत हिंमत आली की माझं कोणी काही करून घेत नाही, अजून असंच मिटून घेतील. तरी पण मला एक शंका आहे की याच्यामध्ये एक माझ्या मनात एक आहे की तुला त्यानं गावात नाही कोणाला माहितच नव्हतं त्यानं तुझ्या पैसे येऊ लागला कोणालाच नाही. तर तुला आता त्यानं मारण्यासाठीच आला कारण की तुझ्याशी गैरसंबंध करावं आणि तुला मारून टाकावं. तुला कोणी नाही म्हणून. तर तुला याच्या अगोदर त्यानं काही छेडछाड केली होती का? म्हणजे कधी? पहिले केली होती. 1 वर्षापूर्वी केली. शेतात केली होती का घरात? घरीच केली होती. अच्छा. केल्यानं घरच्या घरी करून मिटून गेले ते. अच्छा. म्हणजे मिटले म्हणून तर त्यांना आता त्याची हिंमत झाली की मारून टाकावं. कोणी नाही मग विचारणार करणार कोणी. आम्ही थोडं गरीब आहोत, त्याच्याकडे पैसे नाही, त्याने पैसे देतात मिटणार घराना असं आहे त्याचं. म्हणजे त्यांची पैशाच्या जोरवर त्यानं काही पण करू शकतात. अच्छा. त्यांच्या घरचं म्हणणं आहे की आम्ही आज ना उद्या सोडून आणतो त्याला, किती काही लागू दे, गेलं तर गेलं शेत असं धमकी त्याची क्षमती. हो. ओके.
कोणाला पप्पाला आली का तुझ्या वडिलाला आली काय धमकी अशी? नाही, असं गावात म्हणते, चर्चा गावात? चालते, तर गावातले नाही असं सांगतात. म्हणजे गावाचे जे तुझे नागरिक आहेत, गावातले व्यक्ती आहेत, हो. हा? त्यांना समजा कोणाच्या तरी तोंडाने त्यांनी ऐकलेले हो, आहे, ऐकलेले. त्याच्या कुटुंबाच्या, हो. की माझा मुलगा किंवा माझा भाऊ हा किती महिने राहील, 3 वर्ष, 3 जास्त 3 महिने, 3 महिन्याच्या नंतर त्यांना सोडल्यानंतर तर तुझं काय प्रयत्न राहील आता पुढे? त्यानं 3 महिन्याच्या नंतर जर सुटला केला जर ते म्हणालीस तर आता तुझी काय भूमिका आहे पुढची? आणि काही त्याने 3 महिन्यानंतर जरी आला तरी आणि काही आम्हाला भीती आहे की आम्ही 2 बाळ आहेत, 1 लेकरू आहे, पोरगी. किती वर्षाचे बेटा तुला बाळ? मला 2 वर्षाचे आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. ओके. तरी त्यांना आता पुढून बी माझ्या लेकराला धोका आहे, माझ्या नवऱ्याला आहे, आमच्या कुटुंबालाच आहे संपूर्ण. बरं, माझं म्हणणं आहे तुझ्या परिवारातून अगोदरपासून त्यांची काही दुश्मनी आहे का? दुश्मनी काही नाही माझी जिंदगी. नाही. आम्ही 3 वर्षापासून आम्ही तिला बोलतच नाही. हम्म. दुश्मनी काहीच नाही, फक्त ते आले की डायरेक्ट काम करायला ते करायला म्हणून आता देखो ना ते मारून टाकू. मला समजू शकते आता ह्या बाईला या बोलता येत नाही, कारण की ती एकतर त्याची वय सुद्धा नाही बोलण्यासारखी, आणि त्याला याची माहीतच नाही कुटुंबामध्ये व पब्लिकमध्ये काय बोलायचं. तर आपण समजू शकता की ही जे बाई आहे चांगली दिसली किंवा हिच्यावर त्या नराधामानं गैरनजर टाकला आणि ते शब्द त्यानं ह्या बाईनं तिला पाळू दिली नाही, म्हणजे त्याच्या अंडरमध्ये त्याच्या मनासारखं हिनं होऊ दिली नाही. ह्यासाठी गावामध्ये जाऊन हिच्या तोंडातून काहीतरी उल्लेख करल आणि मला बदनामगी करल व माझ्यावर काहीतरी हिनं खोटे आरोप किंवा सत्य तर आहेच, ऑलरेडी दिसून येत आहे आपल्याला, सत्यच आहे, तरी पण पुरावा नष्ट करावं, म्हणजे कोणी काय केलं कोणाला कळू नये ह्यासाठी हिचा काटाच काढून दिला असं म्हणून तो नराधाम हिला उसाच्या कडाला जे कॅनल आहे पाण्याचा पाटबंधारे विभागाचा त्या ठिकाणी मारून बेशुद्धपणाने सोडून निघून गेला. म्हणजे हिनं मेली. आता माझं काही गावामध्ये किंवा कोणा पोलीसमध्ये कोणालाच कळत नाही की हे कोणी मारलं. ह्या पद्धतीनं निघून गेला. तरी पण ह्या बाईच्या दैवानं हिच्या लेकराईला आई भेटावं म्हणून देवाच्या मनात आलं. ह्याप्रमाणे त्याच वेळेस पाण्याचे थेंब आले आणि हिला होश आली. ठीक आहे, हिनं जीवन झाल्यासारखं झाली, म्हणजे एक नवीन जीवन देवानं हिला दिलं, कारण की तिच्या पाठीमागं लेकरं आहे चिमुकले 2 वर्षाची. तर ह्याचप्रमाणे आता हिला जे भीती आहे, हिला बोलता येत नाही, कारण की मला ही बाई बोललेली आहे ऑलरेडी. तिला मीडियामध्ये बोलणं म्हणजे खूप मोठी शक्ती पाहिजे. तर मी स्वतः बोलतो की ते बाईचं जे मनात आहे, हिचं म्हणणं एकच आहे की तो जे नराधाम आहे त्या नराधामाच्या कुटुंबाकडून ह्यांना भीती आहे आणि त्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावं यांची एक अपेक्षा आहे व विनंती आहे कोर्टाला. आता तिचं हे बाळ बी काही वय जास्त नाहीच, त्याचा भाऊ आहे, या बाईचा भाऊ आहे. त्याचंही म्हणणं असंच आहे की माझी ताई आणि मी दोघंच हा माझ्या आई वडिलाच्या कुटुंबात, आणि माझी ताई जर गेली असली तर माझं कोणीच मागं नव्हतं, कारण की आई वडिलांनी जेव्हा जन्म देतो कष्टानं पोट भरून वटीत दगड बांधून अन्न न खाता शेतामध्ये काम करून त्यांना पोचलेले आहेत. आणि असल्या भोसडीचे नराधामा जे आहेत हरामखोर, डायरेक्ट आला की तिला नजर गलत ठेवला आणि त्याप्रमाणे त्याला हातात आली नाही किंवा आली असेल, कारण की तिनं बेशुद्धपणे होती, तिला काही माहिती नाही. आता पोलीस पंचनामा जे बी DNA हे टेस्ट झाला, ते कोणी पाहिलं नाही अजून. जर करून 3 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्याला तो नराधाम जेलमधून बाहेर निघाला तर ह्यांना दहशत आहे की त्यानं कवा सुटल आणि मला कवा मारती. तर ह्याचप्रमाणे ह्यांची एक विनंती आहे की त्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावं आणि ह्या बाईला न्याय मिळावं अशी त्याची एक अपेक्षा आहे कोर्टाला. तर ही अपेक्षा जाणून बुजून नाही. आता आपण बघल्या त्या बाईच्या गळ्याला पुरं टोटल असं इडा असं लावलेला आहे गोल, मी पण पाहिलो. गालाला दोन्हीकडून चावला, त्यानं काही इड्यानं मारला का बुक्क्यानं मारला, ते पुरं काळं पडलं आणि होटाचं एक दात पडलेला आहे, तिला बोलता येत नाही. आता तिनं माझ्यासमोर पाणी पिली
ते पाणी पण तिला गिटकता येत नाही, खाली पाणी पण डायरेक्टली उतरत नाही. ठीक आहे, जसं कॅन्सरचा बिमारी असतो पेशंट, त्याप्रमाणे नळीनं जसं आपण घास टाकतो, पाणी टाकतो अन्नाचा करून, त्याप्रमाणे तिच्या गळ्यातून पाणी आतमध्ये उतरतो. तर हे खूप मोठी गंभीर परिस्थिती आणि गंभीर प्रश्न आहे शासनाला. माझ्या चॅनल मार्फत सुद्धा मी सांगू इच्छितो. आणि इज्जतगाव आबादी जे बी गावकरी आहेत त्यांनी सुद्धा ह्या माझ्या बातमीमार्फत ह्याकडे लक्ष देऊन त्या नराधामाला जे शिक्षा देण्यात यावी, तुम्ही पण येईन ना पाठीमागे यांना साथ देण्याची तुम्ही शक्ती मांडा. कारण की उद्याला कोणाच्याही आया बहिणाला, कारण की शेतकरी स्वतः शेतात जाऊ शकत नाही, आपल्या आई बहिणी, ठीक आहे, मुली लेकरं बाळच निंदायला खुरपायला जातात, तरच आपल्या घरी अन्न येतो आपल्याला खाण्यासाठी. जर करून कोण्याही आई बहिणीला ह्याचप्रमाणे कोणी नराधाम समजा नरडा धावला असंच काहीतरी प्रकरण केला, तर मग आपली आई बहीण शेतामध्ये जाण्याची हिंमत ठेवल का व जाईल का? ते जर नाही गेली तर आपल्या पोटामध्ये अन्न पडेल का, हे आपण विचार करावा. जास्तीत जास्त करून इज्जतगाव आबादी उमरी तालुक्यातील ह्या गावकऱ्यांना माझ्याकडून एक गंभीर प्रश्न टाकतो मी. ह्या प्रश्नावर तुम्ही आपले मत मांडा. आणि गावकऱ्यांनो, माझे एक विनंती आहे तुम्हाला हात जोडून, ह्या कुटुंबाला तुम्ही साथ देण्याची गरज आहे आजच्या तारखेला. कारण की इतका मोठा जे घात घडला, अपघात झाला, बरं झालं देवाच्या कृपानं तिचे जे चिमुकले जे लेकरं आहेत 2, त्या लेकरांना आज आई भेटत नव्हती. तुम्ही पण याच्यामध्ये एक दिमाग तुमचा लावा, तुमची बुद्धी याच्यामध्ये वापरा. कारण की आपलीच एक मुलगी समजून हिला तुम्ही पाठीमागे राहून खंबीरपणाने तुम्ही हिचा साथ द्या. आणि आम्हाला तर चौथा आधारस्तंभ म्हणतो, आमचं तर कोणीच नसतो, आम्हीच यांना साथ देण्यासाठी उतरतो. आणि आमची हिंमत देवानं आम्हाला साक्षी आहे, आम्हाला देवाकडेच हिंमत आहे. आणि मी आज मला जसं बी कळालं, 3 दिवस झालं उमरी तालुक्यामध्ये कोणाला चर्चा नाही, जास्त करून 5-10 व्यक्तीला, ते पण गावकऱ्यांनाच अशी चर्चा केलीच नाही. कारण की असं काहीतरी म्हणजे आजकाल चालू आहे, किती घेता, किती पैसे पाहिजे, चला पैसे घ्या मागवा. तर पैसा कुठपर्यंत चालेल? पैसेवाल्यांनो, माझं एक तुम्हाला एक प्रश्न आहे, किती पैसा आहे तुमच्याजवळ आणि कोणाकोणाचे जीव घेता तुम्ही आणि कोणाकोणाचे लेकरांची आयाला तुम्ही बर्बाद करता, त्यांची इज्जत घेता. अशा नराधामाला आमच्या महाराष्ट्रामध्ये असे नराधाम महिन्याला घडत आहे असे प्रकरण. ह्याकडे शासनानं आणि कोर्टानं याच्याकडे आपल्या पद्धतीनं जे काही त्यांना शिक्षा लागल ते शिक्षा देऊन ह्या कुटुंबाला न्याय द्यावावं, हे त्यांच्या तोंडी सांगायचे. कारण की त्यांना सांगता येत नाही. त्याच्यासाठी त्या बाईचं तोंडानं मी ऐकलो, ह्याच्यासाठी मी माझ्या तोंडानं मी हे शब्द, तिचे शब्द आहे ती, माझे नाही, असं तुम्ही विचार घेऊन. आणि उमरी तालुक्यातील इज्जतगाव आबादी, परत सांगायलो मी, पाटलांनो, ह्या परिवाराला जर तुम्ही आपल्या सत्य भूमिका घेऊन आपल्या सत्य मनानं जर साथ दिला नाही, तर मला सांगतो ह्या चिमुकल्याचा सराफ तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आपल्यालाही मुली आहेत, आपल्यालाही बहिणी आहेत, आपल्याही बहिणी, आपल्या कुटुंबातलं परिवारातलं कोणानं कोणी डायरेक्टली शेतामध्ये जाऊन आपल्या पोटात घास टाकतात, तरच आपण पोट भरतो. आज सोयाबीन आहे, ऊस आहे, जे काही पीक येण्याचे दिवस अजून 3-4 महिने बाकी आहेत. जर करून हे बाई चिमुकली जर शेतात नाही गेली असली, तर त्या शेतामधला अन्न उगवत होता का, वाढून येऊ शकते का, मार्केटमध्ये विकते का, आपण खाऊ शकतो का? ह्याच्याकडे खूप मोठे आपल्या दिमागामध्ये एक शब्द माझे बसून या बाईला, या चिमुकलीला आपल्या परिवारात म्हणा, आपल्या गावातले म्हणा, खरं तर हे प्रकरण इज्जतगाव आबादी पुरे पाटलं लोक आहेत, मला माहीत आहे. माझंही गाव जवळच आहे, त्यापासून 3 ते 5 किलोमीटर. मला फराद बेग तळेगावकर म्हणतात. मला सहन झालं नाही, मला जशी बी माहिती मिळाली मी ताबडतोब त्या बाईच्या ठिकाणी येऊन मला माहिती घेण्यासाठी आलो. त्याचप्रमाणे माझी शक्ती जितकी मी वापरलो, माझ्याहून तुम्ही गावकरी या, माझ्याहून 100%च्या वर तुम्ही
एक शक्ती मांडावं, मला बी एक आशा आहे तुमच्याकडं. कारण की असं जर समजा आता सोडून दिलं, अजून तो व्यक्तीच नाही, तो व्यक्ती तर गेला, त्याच्यासारखेच नराधाम अजून जन्म घेतात. त्याला काय झालं, त्याचं काय उपडून घेतलं, आता पाटलांची भाषा, कोणाचं काय उपडून घेतलं का, पैसे फेकलं, त्यानं सुटला, तिनं पैसे घेऊन गप बसली. बाई तुला शब्द आले होते का, पैसे घ्या, काय करू नका, असं काही आले नव्हते ना? आले होते शब्द, हा. पैसे घ्या, 25 लाख देता, हा, असं करा म्हणून सांगू लागले, मिटून घ्या. ओके. पण आम्ही नाही घेतलं मिटून, अच्छा. कारण की आम्हाला न्याय पाहिजे. म्हणजे 35 लाख रुपये देता, जीव गेला तर गेला, बरं झालं जीव वाचलं म्हणून आज 35 लाख रुपये देता. नाही म्हणून जीव गेला असला तर त्या चिमुकल्या 2 मुलं जे आहेत या बाईची, त्याला आई तुम्ही कुठून आणून देत होत्या? त्यालाही मुलं बाळा आहेत, त्याच्या जरी बायको संघ असं केलं असलं असतं त्याला गुन्ह्यानं बसलं बरोबर असतं आहे, का? बरोबर आहे. त्यांच्याही घराचे काहीतरी ऍक्शन घेतलेच होते हो ना. हो. आता बघू शकता आपण, डोळे रक्तानं भरून आहेत, असं दिसते की नाही? देव माफ करे, मला ते शब्द मी तोंडात आणू नये. एक जसं भूत जन्म घेते त्याप्रमाणे त्या बाईची आज हालत करून ठेवलेला त्या नराधामानं. असं रक्त आहे की नाही? रक्त मी म्हणालो ना तुम्हाला, इज्जतगावकरांनो, तुम्हाला आता सांगू नये मी, तुम्ही स्वतः विचार करा. असलं जर प्रकरण तुमच्या गावामध्ये घडला ना, तर तुम्ही का शांत बसलात? फक्त याचंच कुटुंब येऊन अर्जबाजारी केला, यांच्या पाठीशी गावकरी कोणी आले नाहीत. आले म्हणतात त्यांनी, नाही म्हणून नाही, तरी त्यांना अजून आशा आहे, आम्हाला गाव साथ दिल्याशिवाय आम्हाला न्याय भेटणार नाही, असं त्यांच्या मनात अजून बी शंका आहे. तरी माझ्याकडून एक विनंती करतो, ठीक आहे, इज्जतगाव आबादी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड, ह्या गावाच्या नागरिकांनी एक विनंती आहे की हे डांगे आणि ढगे या कुटुंबाला, या परिवाराला न्याय मिळवून द्यावा, आणि तरच तुमच्या इज्जतगावचं नाव होईल की इज्जतगावचे पाटलं काहीतरी न्याय मिळवून दिलेत, अशी तुमच्या अख्खा भारतामध्ये तुमची चर्चा होईल. हे तुम्ही विचार करून घ्या.